सुप्रभात, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत. डे 5. थँक यू व्हेरी मच. ज्यांनी ज्यांनी कन्सिस्टन्सी दाखवली आणि जे लोक आज जॉईन झाले असतील पहिल्यांदा, त्यांचं पण स्वागत. थँक यू व्हेरी मच. कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आय होप की इथून पुढे आपण पूर्ण दिवस कन्सिस्टंटली सोबत राहणार आहोत. सो थँक यू व्हेरी मच फॉर शोईंग इंटरेस्ट आणि तुम्ही या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल. सो आजचा आपला दिवस फिफ्थ डे आहे. फिफ्थ डे मध्ये आज आपण बघणार आहोत युअर विश इज माय कमांड. ज्यांनी ज्यांनी सिक्रेट पूर्वी वाचलं असेल, तुम्ही या द सिक्रेट मध्ये आज बिलीव्ह रिसीव्ह हा पहिल्यांदा आपण बऱ्याच जणांनी ऐकलेला कॉन्सेप्ट त्या ह्याच्यामध्ये, की तुम्ही मागाल ते तुमच्या विश्वास ठेवा आणि ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवाल तेच तुम्हाला मिळेल. हाच आजचा टॉपिक आहे. थोडासा छानसा एलॅबोरेट केलेला आहे. स्मॉल टॉपिक ॲज युजुअल. So day 5 topic is your wish is my command. You can see this tree is growing now. It's producing more and more money. Now you can see your mindset is becoming more saturated with money. As always, so let's begin with the quote. We can make our future with we we can make our future what we wished it to be. तुम्हाला जे बनायचंय, जे घडवायचंय, जे व्हायचंय तेच तुम्ही फ्युचर तुमचं बनवू शकता. There is a three-step creation process to manifest anything that you want. Ask, believe, receive. Today we are focusing on step 1 of the creation process. Ask. Remember the story of Aladdin and Genie? In a more recent version of the story, the genie grants only 3 wishes. But in its original story, the genie grants unlimited wishes. The story was created to illustrate the way life really works. The genie represents the universal law, and the genie is always listening to everything you ask for. You ask whatever you think, whenever you think, speak or act, because all involves thought. सो इथे एक बेसिकली लक्षात घ्या, एक कॉन्सेप्ट आपल्याला नीट लक्षात घ्यायला हवा, की आपण एका थॉट वर्ल्डमध्ये जगत आहोत. थॉट वर्ल्ड म्हणजे काय? एव्हरीथिंग इज क्रिएटेड इन द थॉट फर्स्ट. म्हणजे आज आपल्या आजूबाजूला असलेली कुठली इन्व्हेंटेड गोष्ट आहे, से फॉर एक्झाम्पल लेट लेट इट बी एरोप्लेन और एखादी पिन असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कॉमन काय असेल? इरेस्पेक्टिव्ह ऑफ त्याचा आकार, इरेस्पेक्टिव्ह ऑफ त्याचा फॉर्म, याचा पहिल्यांदा विचार झालेला आहे. सो थॉट केम फर्स्ट अँड दॅट थॉट हॅज मॅनिफेस्टेड इन टू दॅट सब्जेक्ट, किंवा तो थॉट मॅनिफेस्ट झाला त्यावेळेला आपल्यासमोर काहीतरी वस्तू आलेली आहे. सो इथे रोंडा पण आपल्याला काय म्हणते, की यू आस्क वेन एव्हर यू थिंक, स्पीक ऑर ऍक्ट, बिकॉज ऑल इन्व्हॉल्व थॉट. तुम्ही विचार करणं हा सुद्धा तुमचा आस्क आहे. तुम्ही थिंकिंग करणं हा सुद्धा तुमचा आस्क आहे. बोलणं हा सुद्धा तुमचा आस्क आहे. ऍक्ट हा सुद्धा तुमचा आस्क आहे. जसं मी म्हणालो, की जसं आपण लहानपणी बऱ्याच वेळा स्टोरीज ऐकलेल्या आहेत, की देव वेगवेगळ्या स्वरूपात येऊन आपली परीक्षा घेत असतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही तयार आहात की नाही बघण्याकरता एखादी छोटी ऑर्डर मिळेल. ती तुम्ही किती इमानदारीत पूर्ण करता यातून कदाचित देव तुमची परीक्षा घेत असेल, की खरंच इमानदारीत पूर्ण करतोय का? आर यू एलिजिबल टू डू दिस? देन गॉड विल गिव्ह यू बिगर ऑर्डर. मे बी देव तुम्हाला पैशाबद्दल तुम्ही किती निस्वार्थ आहात बघण्याकरता कुठल्या तरी वेगवेगळ्या आपण म्हणतो ना, प्रत्येक स्वरूप नारायणाचं आहे. कुठल्या तरी ठिकाणी तुम्हाला येऊन पैसे मागेल. अँड डू यू रिअली गिव्ह मनी फ्रीली टू दॅट पर्सन? म्हणून रोडना पण म्हणते, यू मस्ट बी फ्री विथ मनी. जर तुम्ही तिथे फ्रीली देऊ शकत असाल तर गॉड मे चेक विथ यू, की अरे ठीक आहे, या माणसाकडे बिगर पैसा सुद्धा हँडल करायला देऊ शकतो, बिकॉज वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड क्रिएटेड बाय द गॉड. सो एक लक्षात घ्या, या आपले विचार, आपले थिंकिंग आणि आपल्या ऍक्शन्स, या सगळ्या ह्या एका प्रकारच्या ऍक्शन्स मागणं आहे, हे लक्षात घ्या. मी असं बऱ्याच वेळा पाहतो, की आपल्याला एखादा कोणीतरी काहीतरी विचारतो आणि आपण त्याला पूर्णपणे सांगायच्या फिअर मधून आपण त्याला म्हणतो, नाही नाही ठीक आहे, एवढं काही व्यवस्थित नाहीये, पहिल्यासारखं नाही. सो यू आर आस्किंग फॉर व्हॉट? यू आर आस्किंग फॉर की हे मला पाहिजे. कारण युनिव्हर्सला हे नाही कळतंय तुम्ही त्याला खोटं सांगताय
की तुम्ही त्याला फेक करताय. युनिव्हर्स विल टेक दॅट ॲज की दिस इज व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला हेच हवंय. त्यामुळे ऑब्झर्व युअर थॉट्स, ऑब्झर्व द वे यू स्पीक, ऑब्झर्व द वे यू टॉक टू अदर्स किंवा द ॲक्शन्स ऑल्सो. तुम्ही तुमच्या ॲक्शन्स, तुमची कृती निसर्गाला काहीतरी सुचवत असते, युनिव्हर्सला काहीतरी सुचवत असते. सो त्याला पण ऑब्झर्व करा की तुम्ही निसर्गाला, त्या युनिव्हर्सला अबंडन्स मागताय की तुमच्या कृतीतून एक्झॅक्टली विरुद्ध विरुद्ध काहीतरी सांगताय. सो परत एकदा, यू आस्क whenever you think, speak, or act, because all involve thought. The genie assumes that everything you think about, you want. Everything you speak about, you are asking for. That everything you act upon is what you are wanting more of. You are the master of the universe, and the genie is there to serve you. The genie never questions your commands. You think it, the genie immediately begins to leverage the universe through people, circumstances, and events to fulfill your wish. With every thought you believe and wish, with every word you utter with conviction, the genie responds with, your wish is my command. माझा एक कोच आहे. त्या कोचचा पाय फ्रॅक्चर झाला. अँड पाय फ्रॅक्चर झाला तर तो मला बोलताना म्हणाला की तुम्ही जे नेहमी म्हणता आस्क, मी थोडंच पाय माझा फ्रॅक्चर व्हावा म्हणून मागितलं होतं. मग ते युनिव्हर्सनी मला असं कसं काय दिलं? म्हटलं तू चेक कर तुझ्या विचारांमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये काय होतं. मग तो काही वेळानंतर माझ्याकडे आला, तो म्हणाल युआर राईट. मी सतत माझ्या डोक्यात हा विचार चालू होता की खूप काम झालं, आता थोडा आराम करायला पाहिजे. नाव युनिव्हर्सने रिस्पॉन्ड केलं, तुला आराम करायचा ना, पाय मोडला, 21 दिवस आता जागेवर बसून राहा. यू टेक रेस्ट नाव. सो युनिव्हर्स विल रिस्पॉन्ड टू इन डिफरंट डिफरंट वेज. यू डिड नॉट स्पेसिफिकली से की मला आराम करायचा आहे, मी मस्तपैकी एखाद्या पर्यटन स्थळाला जाईन, 8 दिवस एन्जॉय करेल, आराम पण करेल. यू सेड मला आराम करायचा आहे. युनिव्हर्स क्रिएटेड अ कंडिशन इन विच यू विल आराम करणार, यू विल डू द रेस्ट, यू विल टेक रेस्ट. त्यासाठी युनिव्हर्सला जो योग्य मार्ग तुझ्यापर्यंत येण्याचा वाटला तो कदाचित पाय फ्रॅक्चरचा होता. अँड यू रिसिव्ड इट. सो आपण जे काय बोलतो ना ते आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. आपण जे काय मागतो ते आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम आवर आस्किंग इज व्हेरी वेग. अँड देन वी से दॅट की हे तर मी मागितलं नव्हतं. तुम्ही त्याला एका वेगळ्या फॉर्ममध्ये विचार केला होता, वेगळ्या फॉर्ममध्ये थॉट केलं होतं, वेगळ्या फॉर्ममध्ये त्याच्यावर ऍक्ट झाला होता. दॅट्स वाय यू हॅव रिसिव्ड इट. सो यू मस्ट नो व्हॉट यू वॉन्ट. आजची पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, यू मस्ट क्लिअर. आज ऍक्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली नावाचं एक पुस्तक आहे. हे पुस्तकच लिहिलं यासाठी की पीपल आर नॉट व्हेरी प्रोफिशियंट अबाउट व्हॉट दे वॉन्ट. दे कॅनॉट थिंक क्लिअरली. त्यांचे विचार त्यांच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे याविषयी क्लॅरिटीमध्ये नसतात. दे हॅव गॉट व्हेरी वेग थॉट्स अबाउट एव्हरीथिंग. आपल्या शब्दांमध्ये ती ताकदच नाहीये की युनिव्हर्स ते एक्झॅक्टली रिस्पॉन्ड करेल. आपले शब्द वेग आहेत. चांगलं, उत्तम, भरपूर. युनिव्हर्स डझंट अंडरस्टँड ह्या सगळ्या गोष्टी. चांगलं, उत्तम, भरपूर. याला क्लॅरिटी असेल तर याला नंबर्स लागतात, याला फॉर्म लागतो. कुठल्याही गोष्टीला डिस्टन्स, टाइम, फॉर्म लागतो. 3 गोष्टी लागतात. इट कॅन बी मेजर्ड इन डिस्टन्स, इट कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ टाइम, इट कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ फॉर्म. त्याला एक स्वरूप असलं पाहिजे. अदरवाइज युनिव्हर्स कॅनॉट get what you want. Then it becomes a vague thought, and that vague thought will be responded vaguely. सो आज तुम्हाला ज्यावेळेस विचार करायचे किंवा आज तुम्ही जो काही थॉट करणार आहात, थिंकिंग करणार आहात, रिअली ऑब्झर्व युअर सेल्फ की त्याच्यामध्ये क्लॅरिटी आहे का? डू यू रिअली थिंक क्लिअरली? तुमच्याकडे एखादा अमेझॉनवर ऑर्डर देत असताना, आपण शूज ऑर्डर करत असताना कलर कुठला पाहिजे, त्याचा नंबर काय असेल, आपण माझ्या पायात फिट होतो का, मला कॉस्ट काय पाहिजे, इतके सगळे पॅरामीटर चेक करून पाठवतो. And then we give the order, then Amazon can send you exact shoes that you want. We don't say that, you send some shoes to me. I want shoes. And then if your तुमची फूट साईज जर 10 असेल आणि if you receive 6, you keep on complaining that की अरे हे तर मी मागितलं नव्हतं. You said shoes, Amazon sent you shoes. You did not say 10 number, black color, या फॉर्म मध्ये, या रेंज मध्ये. सो टू दॅट, विथ दॅट क्लॅरिटी अँड प्रिसिजन, आपल्याला आपल्या थॉट्समध्ये क्लॅरिटी आणावं लागेल. इफ युनिव्हर्स हॅज टू मॅनिफेस्ट युअर थॉट्स, आस्कची प्रोसेस त्याशिवाय कम्प्लीट होऊ शकणार नाही. सो आजही एक्सरसाइज करत असताना कॉशन घ्या.
The genie never questions your commands. You think it, and genie immediately begins to leverage the universe through people, circumstances, and events to fulfill your wish. With every thought you believe and every word you utter with conviction, the genie responds with, "Your wish is my command." Whether it's something you want or don't want makes no difference. If you think it, if you say it, the genie assumes you're asking for it and says, "Your wish is my command." And if you don't think any contradictory thought, there is nothing that will stop the genie from manifesting what you want. Your wish is my command. This is exactly how universal law works. इथे मी तुम्हाला एक छोटेसं उदाहरण सांगू इच्छितो. माझा एक मित्र आहे. त्याच्याकडे भरपूर पैसे असायचे आणि आम्ही त्याला असं म्हणायचो, "यार, तू लकी आहेस, तुझ्याकडे खूप पैसे आहेत." तो आम्हाला नेहमी त्याचं उत्तर असं द्यायचं, "आपल्याला असं काही फरक पडत नाही. पैसे असले नसले तरी मला इट डझंट मेक एनी डिफरन्स." काही दिवसानंतर एक्झॅक्टली त्याची हीच परिस्थिती. ही डझंट हॅव मनी. आणि आम्ही नंतर आम्हाला लक्षात आलं, की अरे हा पॉवरफुली हेच तर मागत होता लाईफ, की पैसे असले नसले तरी मला लाईफमध्ये फरक पडत नाही. ही वॉज नॉट सेइंग की आय एम व्हेरी पॉवरफुल विथ मनी. आय हॅव इनफ मनी. माझ्याकडे अबंडन्स ऑफ पैसा येतो. तो त्याचं उत्तर नेहमी द्यायचा, काही फरक पडत नाही पैसे नसले तरी. आपण पण म्हणतो ना, कोणी जर आपल्याला म्हणालं ना, "यार तुझं छान चाललंय वाटतं." आपण म्हणतो, "नाही असं काही नाही, पैसा येतो जातो. मनी असं काही शाश्वत नाहीये. आय एम नॉट आफ्टर मनी." ठीक आहे. युनिव्हर्स विल से दॅट युअर विश इज माय कमांड. तुम्हाला पैसे येतो जातो असे चालतात ना, ठीक आहे. गेट इनकन्सिस्टंट मनी फ्लो. Who asked for it? You. You can't then complain about it. So be powerful with the thinking and responses that you give to people while you are responding to any thought and any conversation. कारण परत एकदा लक्षात घ्या, universe is saying that your wish is my command. And this is exactly how universe works. The universal law is responding to your mind and receiving every thought you think. With every thought, word, or action you take, you are completing step number one of creation process. Ask. And the universal law immediately begins to respond. Today, go to your wish list. Choose your top 10 desires from your wish list and 10 things you most want. Add up the amount of money the 10 desires cost so that you have a grand total. Then fill in the details on the genie's blank check from the Bank of Universe, which is given on the next page of your with your name and today's date and grand total of your top 10 desires. That's it. The moment you fill in the check, the genie says your wish is my command and immediately sets about moving all energy to fulfill it. आता हा जो चेक आहे ना, तर ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांच्या पुस्तकामध्ये आहे. ज्यांच्याकडे पुस्तक नाही ते दोन गोष्टी करू शकतात. तुम्ही एक काम करा, आज Googleवर जा आणि मॅजिक चेक टाका. मॅजिक चेक जर टाकलं तुम्हाला तर एक चेक येईल, जो तुम्हाला प्रिंट आउट काढायचा आहे. हा रुंडाबनच्याच पुस्तकातला मॅजिक चेक तुम्ही डाउनलोड करू शकाल. त्याला तुम्ही त्याचा प्रिंट जो काढणार आहात ना, तो कलर्ड काढा. तो ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढू नका. सो दॅट इट विल लुक मोर रिअल. आज तुम्हाला एवढे एफर्ट्स घ्यावे लागतील. किंवा ज्यांच्याकडे वेळ नसेल त्यांनी काय करायचं, तुमचंच एखादं चेकबुक घ्या. त्या चेकबुकमध्ये एक स्वतःच्याच नावाने चेक लिहा. आणि तो चेक लिहित असताना तुमच्या या 10 विश ज्या आहेत, जे आपण विश लिस्ट तयार केलेली आहे, त्याच्या 10 विश ज्या आहेत टॉप 10 त्याची सम करा. से फॉर एक्झाम्पल दॅट इज 1 crore रुपीज ऑर 2 crore रुपीज. तर तुमच्या स्वतःने आजची डेट टाका, स्वतःचं नाव लिहा आणि नावाच्या खाली लिहा 1 कोटी रुपये. दॅट्स इट. एवढंच काम करायचं आहे. नाव वेन यू से दॅट की युअर चेक इज रिटन ऑन युअर नेम, that creates the process number one, that is ask. The genie will choose the path of least resistance to manifest anything. So you will either receive the money for a desire or the desire itself. When you receive the money that enables you to fulfill one of your desires, be sure to cross it off your list and deduct the amount of money from your grand total.
या 10 याच्यापैकी तुमच्या जशा जशा कंप्लीट होतील तशा तशा त्याला कट करायला लागा, क्रॉस करायला लागा. अँड ऑलवेज रिमेंबर दॅट with every thought and with every sentence you utter, just like the genie, universal law assumes you are asking for it and says, your wish is my command. So यामध्ये एक लक्षात घ्या, कॉन्ट्राडिक्टरी थिंकिंग पण नाही करायचंय. असं थोडंच होतं, असं कुठे होऊ शकतं का? यू हॅव टू जस्ट बी अ चाइल्ड हिअर. लहान मुल जसं एखादा खेळ खेळत असताना विश्वासाने खेळ खेळतं. ज्यावेळेस ते डॉक्टर असतात त्यावेळेस डॉक्टर असतात, जेव्हा ते आईबाबा असतात ते आईबाबासारखं वागतात. ते इन रियालिटी खेळ खेळत असतात. बिकॉज फॉर देम गेम इज अ गेम विच दे लिव्ह इन रियालिटी. सो इथे पण आपल्याला आपल्यातलं लहान मूल बाहेर काढायचंय. बिकॉज युनिव्हर्स इज रिस्पॉन्डिंग टू इट लाईक युअर विश इज माय कमांड. सोबत या एक्सरसाइजेस करायच्या आहेत. कंटिन्यू विथ द प्रॅक्टिस टर्न आउटगोईंग मनी इंटू इनकमिंग मनी. लिसन टू द वेल्थ अफर्मेशन्स, जे मी ग्रुपवर पण टाकलेले आहेत. जर तुमच्याकडे पुस्तक नसेल, अदरवाईज लिसन करा. सो इतका छोटा आणि छान चॅप्टर आहे हा. फक्त यामध्ये आपल्याला आपल्या विचारांवर काम करायचंय, थॉट प्रोसेसवर काम करायचंय. आणि आज आपल्याला स्वतःला सतत सांगायचंय की युनिव्हर्स इज रिस्पॉन्डिंग टू मी इज ॲज अ युअर विश इज माय कमांड. सो आजचा दिवस आपण सुरू करूया. टेक 5 मिनिट्स टू प्लॅन युअर डे. तुमचा दिवस प्लॅन करा. आज दिवसभरात काय काय करायचं ते ठरवा. त्यानंतर आजच्या दिवसासाठी सकारात्मक तुम्हाला काय काय विचारांमध्ये राहायसाठी स्ट्रक्चर उभं करायचंय ते उभं करा. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना शुभ जावो, मंगलमय जावो. आजच्या तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा जावो ही माझ्यातर्फे तुमच्या सगळ्यांसाठी सदिच्छा. काही क्वेश्चन्स असेल तर ते घेऊया. एनिथिंग यू वुड लाईक टू शेअर ते आपण घेऊया. or we can proceed with the day. So any questions, anything that you would like to share? Thank सर you. सर Yes. चेक लिहितात ना त्यामध्ये आपलं सगळं टोटल करून चेक लिहायचं काय प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळं असं काही नाही नाही, करायचंय? टोटल लिहा, टोटल लिहा. ओके 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 म्हणजे टोटल करायचं आणि एक सिंगल चेक लिहायचं. ओके सर ठीक आहे थँक्यू सर. या सर एक यस क्वेश्चन. शीतल. सर अभी आपने कहा कि जब कोई पूछता है कि आप कैसे हो तो हम बोलते हैं ठीक है, सब ठीक चल रहा है ऐसा. तो मतलब जैसा आप बोल रहे कि आस्क है वो कि सब हाँ. ठीक है, तो आंसर क्या होना चाहिए फिर? सी, एटीट्यूड इज एवरीथिंग नाम का एक बुक है. वो एटीट्यूड इज एवरीथिंग नाम का जो बुक है ना, उसमें पहला चैप्टर यही है कि जब आपको कोई पूछता है हाउ आर यू, तो उसका जो रिस्पॉन्स आप देते हो इज योर एटीट्यूड टुवर्ड्स लाइफ. अगर आपको कोई पूछता है कि हाउ आर यू, और जब आप बोलते हो कि माय लाइफ इज ग्रेट बॉस, बहुत अच्छा चल रहा है, तो दैट्स योर एटीट्यूड टुवर्ड्स लाइफ. कोई कोई बात करता है कि नहीं नहीं ठीक ठाक चल रहा है, सब थोड़े अच्छे चलता रहता है और इधर उधर तो होते रहता है, तो योर आंसर शुड बी व्हाट यू वांट. तो आपको क्या चाहिए? आपका लाइफ ग्रेट चाहिए, तो से दैट कि माय लाइफ इज ग्रेट, एवरीथिंग इज ग्रेट. उसको थोड़ी इंटरेस्ट है आपकी लाइफ में क्या चल रहा है. ही जस्ट आस्किंग अ क्वेश्चन, रिस्पॉन्ड टू इट ना. सर जैसे फिर अभी हम लोगों ने देखा कि ठीक है, बढ़िया है, दोज आर वेग वर्ड्स. नहीं, उसने जो सवाल पूछा उसने थोड़े आपको पूछा बैंक में पैसा कितना है, या फिर अच्छा. एक ही हैज आस्क्ड यू हाउ आर यू. हाउ आर यू का या फिर कैसे चल रहा है का रिस्पॉन्स वैसे ही होगा ना. राइट. यस. या थैंक गुड मॉर्निंग सर, राजेश्री. गुड मॉर्निंग. बोला. सर आपण आता मागच्या एक्सरसाइज मध्ये पहिलं जे सेशन झालं त्याच्यामधून पण आपण चेक आणि हे केलेले, तर यावेळेस परत एक रिपीट येस करायचं. येस येस, परत बनवा तो आता रिपीट बाजूला ठेवून द्या, परत बनवा. ओके ठीक आहे, चल सर थँक्यू माझा एक सर. क्वेश्चन आहे सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग स्वप्नील, बोला. आपण जो चेक फिगर करणार तर त्यात डेट मेन्शन करायची का मॅजिक चेक वरती? आजची डेट टाकायची. ओके, आजची डेट टाकायची आणि पूर्ण फिगर कॅल्क्युलेशन करून मेन्शन करायचं त्यामध्ये. येस येस. थँक्यू सर. सर आता त्या जयस्वाल ताईंनी जो प्रश्न विचारला तो खूपच छान होता खरं. तर मला असं वाटतं की आता जसं कोणी विचारतं हाय हॅलो कसं काय आहे,
हम्म. तर म्हणजे मी आतापर्यंत तरी सर म्हणजे बरेच वेळेस आनंद आहे एवढा असं उत्तर देतो. दॅट्स तर हे गुड ना. बरोबर आहे का? येस, ऍब्सोल्युटली राईट. कारण एक लक्षात घ्या, तुम्ही त्याला रिस्पॉन्स देताय म्हणजे यू आर कम्युनिकेटिंग युअर स्टेट ऑफ माइंड. हम्म. सो यू शुड से मस्त चाललंय, आनंदी आहे सगळं, ग्रेट चाललंय, लाईक यू से आनंद आहे. दॅट्स व्हेरी गुड थिंग. सी जनरली आपण अशा वेळी निगेटिव्ह जर बोललो तर दॅट बिकम्स युअर विश ना. हम्म. किंवा समोरच्या मनामध्ये असं येऊ शकतं का, आनंद आहे म्हटलं की अरे चला काहीतरी मुश्किलपणे काहीतरी म्हणतोय, असं काही विचार येत असतो का किंवा काय? का लेट दॅट समोरच्या नाही, सी एक लक्षात घ्या, हा एक इतकं कॉन्व्हर्सेशन सुपरफिशियल असतं ना की त्याचा त्यांनी काही परिणाम होत नाही समोरच्यावर. तुम्ही बरोबर आहे. बघा, बऱ्याच वेळा तुम्ही जे बोलता त्या उत्तर देण्याच्या अगोदर तो त्याच्या नंतरचा प्रश्न विचारत असतो. बरोबर. सो मोस्ट ऑफ द टाइम पीपल आर नॉट कीनली लिसनिंग टू व्हॉट यू आर सेइंग ऑल्सो, पण युनिव्हर्स विल रिस्पॉन्ड टू इट. एक्झॅक्टली. करेक्ट. थँक्यू सर. तर मला शेअर शेअर करायचा आहे माझा अनुभव. येस, येस, अ, पालखेड सर बोला. मला असं सांगायचं आहे की माझी खूप दिवसापासूनची अशी धारणा आहे की आपण सकारात्मकच असलं पाहिजे, आपले विचार सकारात्मकच असले पाहिजे आणि ते तितके ठामपणे आपण मांडलेच पाहिजे. राईट. त्याच्यामुळं त्याचा परिणाम असा झालेला आहे की माझा कधीच पैसा कमी पडला नाही. हम्म. मला माझ्यातला जो आनंद आहे तो हम्म. नेहमीच खळखळून अगदी उत्साहाचा झरा म्हणता येईल तितका तो कायमस्वरूपी टिकून आहे. आणि राईट. त्याच्यावर अतिशय जाणीवपूर्वक मी काम केलेलं आहे. म्हणजे आपण जसं मी आज उच्चार करतोय की मला टेन्शन आहे, हे जे नकारात्मक शब्द आहे या शब्दांचा सुद्धा मी कधी उच्चार आणि विचार करत नाही. तर त्याचा जो परिणाम आहे, सकारात्मक जो परिणाम आहे तो मी दर क्षणोक्षणी तो मी अनुभवतोय. म्हणजे पॉझिटिव्ह थॉट हे आपल्या सबकॉन्शियस माइंडला जे आपण त्याचं जसं भरण पोषण करतो त्याप्रमाणे तो आपल्याला रिस्पॉन्स देतो आणि त्याचा आपल्याला प्रचंड फायदा होतो. म्हणजे आपला सबकॉन्शियस माइंड आपल्याला फायदा देण्यासाठी इतका आतुर आहे, इतका टपलेला आहे की त्याचा फायदा करून घेण्यासाठी आपण कमी पडतो असंच आपल्याला वारंवार वाटल्याशिवाय राहत नाही. आता खरंय अगदी. एक थोडीशी गोष्ट मी सांगू इच्छितो की लहानपणी म्हणजे 11वीत असताना माझा आवाज हा कर्णकर्कश असा आवाज होता. आणि हम्म. त्यानंतर समोरच्याला मी किमान 3दा सांगितल्यानंतर त्याला माझा आवाज किंवा त्याला माझं म्हणणं जे काही आहे ते त्याला समजत होतं. म्हणजे हम्म. कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये मी अतिशय पुअर होतो. पण मी असं ठरवलं की मला माझा आवाज खणखणीत करायचा आहे. मी जे काही बोलणार आहे ते समोरच्याच्या कानापर्यंत नाही तर मी त्याच्या हृदयापर्यंत जाऊन बोलणार आहे. ही विश हम्म. म्हणजे हा ठाम निर्धार मी केला आणि मला वाटतं 6 महिन्यामध्ये मला त्याच्यामध्ये खरोखरच यश आलं. तर सबकॉन्शियस माइंडची ताकद काय आहे हा अनुभव मी वारंवार घेतलेला आहे. म्हणजे मला हे शेअर करण्याचं कारण असं आहे की खूप पार्टिसिपंटच्या मनामध्ये अशी धाकधूक होऊ शकते की सर सांगतात की तर खूपच आपण पण सांगितलं की ह्या चाइल्ड सारख्या विश आहे. पण त्या चाइल्ड सारख्या नाहीये. तर आपलं सबकॉन्शियस माइंड खरंच आतुर आहे आपण जे पाहिजे ते मिळवून देण्यासाठी. तर हे यासाठी मला हा अनुभव शेअर करावा वाटला आणि आपण संधी थँक्यू दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर फॉर शेअरिंग दिस. येस. हॅलो सर. येस, संजय जी बोला. सर, माझा रिटेल व्यवसाय आहे. बऱ्याच वर्षापासून मला एक्सपान्शन करायचं आहे, परंतु ते एक्सपान्शन सर होतच नाहीये. म्हणजे तसं फॅमिली मेंबर्समध्ये बाकीचे सर्व बघू, करू नंतर असं असं सांगतात. मग तो एक्सपान्शन होतच नाही सर. मग नंतर मग माझी म्हणजे एक्सपान्शन बिझनेसचं हे तिथेच थांबून जात आहे. जे रुटीन चालू आहे तेच चालू आहे असं. सो लुक ॲट द वे यू आर टॉकिंग अबाउट इट ना. तुम्ही आता तेच म्हणताय ना, एक्सपान्शन करायचंय पण होत नाहीये. येस सर. तो होत नाही हा जर थॉट असेल तर होणार नाही हेच बरोबर रियालिटी असेल ना. हो हो बरोबर. राईट. सो इथे कुठेतरी थॉट प्रोसेस बदलावी लागेल तुम्हाला. लुक ॲट द वे यू आर थिंकिंग अबाउट एक्सपान्शन. तुम्ही ते एक्सपान्शन हा शब्द तुमच्या डोक्यात आला किंवा जेव्हा चर्चा केली जाते एक्सपान्शन विषयी त्यावेळेस तुमची फर्स्ट रिॲक्शन काय येते ते चेक करा.
बरोबर. कदाचित अरे आता खूप दिवस झाले मी प्रयत्न करतोय, होतच नाहीये. किंवा येस, येस, येस. हा थॉट तुम्हाला जो येतो त्याला समूळ पहिले रिप्लेस करावा लागेल की येस, एक्सपान्शन होणार आहे. आय एम गोइंग टू एक्सपांड. विश लिस्ट मध्ये ते टाका. इट विल हॅपन बिकॉज युनिव्हर्स वॉन्ट्स यू टू एक्सपांड. हो, बरोबर. राईट? ओके, ओके. बरोबर सर. थँक्यू सर. या, थँक्यू. ऑल राईट. सो ग्रेट. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर वंडरफुल पार्टिसिपेशन. आज छान वाटलं सगळ्यांचं बोलणं आणि हे ऐकून. तुमच्या सगळ्यांना परत एकदा आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. आजचा दिवस तुमचा अत्यंत शुभ, मंगलमय आणि सकारात्मक जावो. उद्या परत भेटू. येस, पल्लवीजी बोला. नमस्कार सर. मला विचारायचं होतं, आपण बऱ्याच दिवसापासून असं म्हणतो की मला हे पाहिजे, पण त्याच्यासाठी खूप काळ जाऊ द्यावा लागतो. तर युनिव्हर्सची अशी काळ ठरलेली असते का वेळ नो, देण्याची? आता इथे लक्षात घ्या, ऋणाबन किंवा इतर या प्रकारच्या पुस्तकात एक वाक्य एक फार कॉमन आहे. तर ते म्हटलं की युनिव्हर्सला साईज आणि तुम्ही काय मागता याच्या आकाराशी काहीच देणं-घेणं नाही. युनिव्हर्स इमिडिएटली मॅनिफेस्ट करतं ते. पण आपल्या डोक्यामध्ये कदाचित 100 रुपये छोटे आहेत आणि 1 लाख मोठे आहेत असा विचार असतो, म्हणून त्याला वेळ लागतो. सो अच्छा. एखादी माझी विश मोठी असेल तर त्याला वेळ लागेल. हा थॉट जर तुमच्या डोक्यात असेल तर वेळ लागणार आहे. सो तुम्हाला त्या थॉटला पहिले रिमूव्ह करावं लागेल. अच्छा. म्हणून एक टॉपिक आपला असा होता की आज एक, किंवा मला असं वाटतं पुढे येतोय तो, आज एक छोटी अमाउंट डोक्यात घ्या आणि ती अमाउंट संध्याकाळपर्यंत मॅनिफेस्ट होणार आहे अशी एक एक्सरसाइज करा. एक टॉपिकच आहे त्यावर. का बरं? कारण आपल्याला असं वाटतं 10 रुपीज इज अ स्मॉल अमाउंट, इझिली होऊन जाईल. 10 crore इज अ बिग अमाउंट, त्याला वेळ लागेल. युनिव्हर्सला या दोन्ही अमाउंट सारखेच आहेत. थँक्यू सर. या. ग्रेट. सो एनी अदर क्वेश्चन? गुड. सो हॅव अ ग्रेट टाइम. दिवसभर आज एन्जॉय करा, मजा करा आणि आज दिवसभरात लॉट ऑफ रिझल्ट प्रोड्यूस करा. उद्या थँक्यू परत सर. भेटूया धन्यवाद सर. विथ न्यू डे. थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. सर एकदा रिव्हिजन घेऊ सर थँक्यू आपण सर. सगळ्यांचं. येस, येस. नक्की थँक्यू घेऊया. सर. नक्की घेऊया.